नमस्कार, तरुण भारत लाईव्हमध्ये मी भावना तुमचं स्वागत करते। नुकत्याच काही दिवसांवरती होळी हा सण येऊन ठेपला आहे आणि या होळीच्या सणाला हार कंगणाचे एक विशेष महत्त्व आहे। या होळीच्या सणाला हार कंगण हे भेट म्हणून दिलं जातं। आपल्यासोबत आहेत हार कंगणाचे एक व्यापारी, आपण त्यांच्याकडून बातचीत करून माहिती जाणून घेऊया। या 35 बरस से रखे ले दर होली को हमें आते होली गुड़ी पौड़े तक के हमारे मजदूर लोग बहुत मेहनत करते हैं। ये देख सकते हैं आप कि लेडीज़ लोग भी कितनी मेहनत करते हैं। हार कंगन ये होळीचा सण आहे, येते आणि गुढीपाडव्यापर्यंत राहते। हार कंगण हे कशापासून बनतं? फक्त साखरेचे बनते। साखरेची चासणी घेऊन त्याच्या साच्यामध्ये टाकते, साच्यामध्ये तयार होऊन मग बाहेर निघते ते। तुमच्यासोबत किती मजूर आहेत आता यावेळेस? आमच्या मजूर 12 मजूर आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षाच्या तुलनेमध्ये काही भावात बदल झालेला आहे का? भावात बदल नाही झालेले आहे। साखरचा भाव वाढलेला आहे, तरी बी 120 रुपये 140 रुपये किलो विकते आम्ही। साखरेच्या भावामध्ये वाढ झाली आहे, तर तुमच्या व्यापारावरती त्याचा काय परिणाम झाला? काही नाही परिणाम झाला, आमचा सगळं भाव चालू आहे। बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज, जळगाव।